आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे। अनेक महिलांनी अगदी मनोभावे जे गुरुवारचं व्रत आहे किंवा जे पूजन आहे ते अगदी मनोभावे केलं आहे। कुणाकडून सकाळी झालं नसेल ते संध्याकाळी करणार आहेत। आता तुम्ही जी कथा वाचन आहे ते करून घेणार आहात। त्यानंतर तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे, म्हणजे आधी नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आरती करायची। आता एक जी चूक आहे महिलांना ती चुकूनही करू नका, अन्यथा तुम्ही केलेल्या व्रताचं जे फळ आहे ते तुम्हाला लाभणार नाही। ती चूक कोणती तर बघा, अनेकांना वाटतं की आज माझ्या घरी माता लक्ष्मी आली आहे, मग मी त्यांच्यासाठी जे नैवेद्य आहे ते काय काय करू। नैवेद्य करताना चुकून ज्या या वस्तू आहेत ते नैवेद्यामध्ये घालू नका। त्या कोणत्या तर चुकूनही आपल्याला कांदा, लसूण आणि जे अद्रक आहे हे चुकूनही त्या स्वयंपाकामध्ये घालू नका, किंवा जे कांद्याचं लसणाच्या ज्या भाज्या आहेत पदार्थ आहेत ते तयार करू नका आणि तो नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करू नका, अन्यथा तुम्ही केलेल्या व्रताचं पुण्यफळ तुम्हाला लाभणार नाही। ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा आणि नैवेद्य झाल्यानंतर आरती करा आणि नंतर सर्वांनी जो प्रसाद आहे तो ग्रहण करा। ओम महालक्ष्मी देवे नमः।